morning to all of you. Respected principal sir, alumni, teachers आणि विद्यार्थी मित्र, सगळ्यात पहिले जे माझे विद्यार्थी आलेले जे येत आहेत त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आजचा दिवस मी दरवर्षी बोलतो, माझ्या जिंदगीतला माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा दिवस असतो तो आज असतो. अगदी पहिल्या बॅच पासून तर शेवटच्या बॅच पर्यंत विद्यार्थ्यांना भेटण्याचा योग मिळतो. त्यांना विद्यार्थीच माहिती, बरेच काही डॉक्टर, इंजिनियर, ऑफिसर्स, IAS अधिकारी. काल बाबांचाही फोन येऊन गेला, ते म्हणाले की मग सध्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप चालू आहे आणि आमच्या खात्यात कोण मंत्री बसतील ते काही सांगता येते. आणि तेवढ्या त्यांना सेक्रेटरीचा फोन आला, बापू मी ठेवतो होतो. ओके, म्हणजे त्यांनी आपल्याला अप्रत्यक्ष भेट दिलेली. जे जे येऊ शकले नाही त्यांनी आपल्याला फोन केलेले. ज्या विद्यालयात आपण लहानाचे मोठे झालो, मी अजून आमच्या 10वीचं गेट टुगेदर करत असतो. आणि मी स्वतः डिसाईड केले की आपण एकत्र येऊ विथ फॅमिली. ते एकत्र येणं खूपच आनंदाचं असतं. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आज आपण या ॲल्युमिनी मीटचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यात प्रथम सरस्वती पूजन होईल. तर मी प्राचार्य सर, ॲल्युमिनी प्रतिनिधी, शिक्षक वृंद यांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलनासाठी स्टेजवर यायचे. या अक्कलकोट नगरीत लावलं होतं. पाहता पाहता बरेच वर्ष गेले आणि या रोपट्याचं मोठ्याशा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले. अनेक गोंडस, गोड, आंबट सगळी फळं हे आपल्या वटवृक्षाला लागलेली. आणि मला सांगतो, या विद्यालयातून जोही विद्यार्थी पास आउट झालेला आहे, प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहे. वैद्यकीय क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये
आपला नवोदयचा विद्यार्थी हा आपला. आणि मला तर मी जवळचा असल्या लोकल असल्या कारणाने मला प्रत्येक याच्यात आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग दिसतो. ही खरंच आनंदाची बाब आहे. तर मी आता जास्त वेळ न घेता स्वागत गीतासाठी अँकरिंग होतं. हे ज्योती निकम या विद्यार्थिनीला दिलं होतं. तर ते अजून येत आहे. मी ऐकाय वेळेस उभा आहे. मी आधीच मागच्या वर्षी डिक्लेअर केलं होतं की मी अँकरिंग करणार नाही, परंतु ते नियतीच्या मनात घेतलं होतं. त्याच्यानंतर मी प्राचार्य सर व नवोदय विद्यालयाचे शिक्षक बंधू
ठीक आहे, चालेल ना? ग्रेट, थँक्यू सो मच. सो हिअर वी बिगिन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांचं आजच्या या ॲल्युमिनी मीटमध्ये सहर्ष असं स्वागत करते. माझं नाव ज्योती रतिलाल निकम. माझा रोल नंबर होता 1171. ह्या नवोदय विद्यालयाची मी माझी विद्यार्थिनी. आपल्याला जसा अभिमान असतो भारतीय असल्याचा, आपल्याला अभिमान असतो महाराष्ट्रीयन असल्याचा, आणि आम्हाला अभिमान आहे आम्ही नवोदयन असल्याचा. थँक्यू. आमचे लाडके देवरे सर ह्या महाविद्यालयाचे देवरे सर, खरंच काहीतरी मॅजिक आहे तुमच्यामध्ये. म्हणजे नवोदयसाठी आम्ही आलोच आहोत, बट सेकंड रिझन जस्ट बिकॉज ऑफ यू सर, तुमच्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आम्हाला अगदी आई वडिलांची माया लावली होती सर तुम्ही. एकदा खरंच परत एकदा देवरे सरांसारखे होऊन जाऊ दे. एकदा जोरदार टाळ्या देवरे सर. इथे सगळे नवोदयचे विद्यार्थी, नवोदयचे माजी विद्यार्थी जे आज खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती आहेत, त्या सगळ्यांचं ह्या कार्यक्रमात मी सहर्ष स्वागत करते. जसं चातक पक्षाला ओढ असते वर्षा ऋतूची, जशी शिंपल्यातल्या मोत्याला, शिंपल्यातल्या थेंबाला ओढ असते स्वाती नक्षत्राची, तशी नवोदयच्या विद्यार्थ्यांना ओढ असते ह्या ॲल्युमिनी मीटची. थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्ही वेळात वेळ काढून ह्या ॲल्युमिनी मीटला आलात आणि आजचा दिवस हा आपला आहे. आपण म्हणजे खरंच आजचा दिवस हा सोनेरी क्षण आहे. तो क्षण, ते दिवस आपण परत अनुभवण्यासाठी इथे आलो आहोत. तर एकदा तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या घेऊन जाऊ. गेट टुगेदर म्हणजे रोजच्या रुटीनला एक ब्रेक, आणि गेट टुगेदर म्हणजे आपल्या भूतकाळातला एक ब्रेक. ओके, एकदा मला सांगा की माझा आवाज क्लिअर येतोय, व्यवस्थित आहे? हा तुमचा शब्द होता, आठवतोय सगळ्यांना? सर म्हणायचे आबा उठ. सर टेल अस अबाउट व्हॉट यू फील टुडे. सर प्लीज वेलकम ऑन द स्टेज अँड गाईड अस. मी आधीच बोललो की ठीक आहे आणि म्हणून मी सूत्रसंचालन करत आहे. सगळ्यात जास्त तुला पाहिजे आनंद झाला की मला पुढचं मी आजपर्यंत जेवढ्या ॲल्युमिनी मीट झाल्या त्या स्टेजवरून पाहिले. मला खाली बसून ॲल्युमिनी मीट कशी असते ते पाहायचे. त्यामुळे पुढचं सूत्रसंचालन खूप छान. राज आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. विद्यार्थ्यांचं परत एकदा स्वागत. वेलकम. खरं तर ज्यावेळी म्हणजे आम्ही तुमच्यासाठी होतो ना, सुट्ट्या लागल्या की आपल्याला परत नवोदयला यायचं असतं, राईट? जरा अवघड वाटतं आई वडिलांना सोडून परत इथे यायला. त्यावेळी खरंच अवघड वाटतं. परत घरदार सोडून ह्या सॉरी नवोदय, पण आम्ही आता त्यावेळी नवोदयला जेल म्हणायचो. खरं तर आम्ही मुली नवोदयला सासर म्हणायचो की अरे आज सासरी जायची वेळ आली. पण ज्यावेळी सकाळी निघत होती त्यावेळी मला त्यांच्यासाठी त्या जोरदार टाळ्या घेऊन जाऊ दे. नवोदयचे आजचे विद्यार्थी.
प्रिन्सिपल सरांना स्टेजवरती आमंत्रित करते. सर आम्हाला मार्गदर्शन करतात. जी मस्के सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. उपस्थित सर्व अलुमनी संघाचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील, जमलेले सुरुवातीपासूनचे आजपर्यंतचे सर्व अलुमनी, उपस्थित सर्व विद्वान शिक्षक साथी आणि प्रिय विद्यार्थी, आजचा हा जो काही माजी विद्यार्थी सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, हा निश्चितच एक खूप ज्याला सीमा नाही असा आनंददायी सोहळा आहे. ज्योतीने स्टेजवरती बोलता ज्या काही तिच्या इमोशन्स प्रकट केल्या, म्हणण्यापेक्षा ज्या प्रकट झाल्या त्या पाहून सुद्धा इमोशनल झाला. ठीक आहे, म्हणजे आपण नवोदय मनाने एवढे कनेक्ट होतो की ज्याला शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. ठीक आहे, निश्चितच शिक्षण कुठे कमी असेल, कुठं दर्जेदार असेल, काही ज्यादा असेल, तो भाग वेगळा आहे. पण एक होम अवे फ्रॉम होम ही जी कन्सेप्ट सर्व नवोदयमध्ये आहे आणि त्यामधला असणारा जो जिव्हाळा आहे तो वेगळाच आहे आणि तो प्रसंगानुसार प्रकट होत असतो. नो डाऊट सर्वप्रथम आज या ठिकाणी जे माजी विद्यार्थी जमा झालेले आहेत त्या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. नो डाऊट हा जो काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आम्ही तुम्हाला ऐकण्यासाठी आयोजित केलेला आहे. त्यामुळे मी मार्गदर्शन करण्यापेक्षा काल तुम्ही ज्या ठिकाणी बसला होता आणि आज ज्या ठिकाणी तुम्ही आहात, ज्या प्रवासातून तुम्ही आजचं हे ठिकाण अचीव केलेलं आहे, ठीक आहे, त्या प्रवासामध्ये आलेले अनुभव, त्या प्रवासामध्ये तुमचे ध्येय गाठण्यासाठी केलेले प्रयत्नात आलेले अडथळे, त्यावर केलेली मात आणि शेवटी तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते निश्चितच एक अचिव्हमेंटचं ठिकाण असतं. That is your destination. So how you reach to that destination? है ना? हा प्रवास आणि त्या प्रवासातील टप्पे आणि प्रयत्न हे ऐकण्यासाठी आजचे हे जे आमचे विद्यार्थी आहेत हे निश्चितच उत्सुकतेने वाट पाहत असतात. कारण आम्ही नेहमीच यांच्याशी अगदी दिवसभरामध्ये अनेक वेळा संवाद साधतो, वेगळ्या माध्यमाने मार्गदर्शन करतो. त्यामुळे आज तुम्हाला मी मार्गदर्शन करण्यापेक्षा आम्हाला आनंद होईल की आम्ही तुमच्याकडनं ऐकू. त्यापूर्वी काही थोडासा गेल्या 4-5 वर्षातील जो काही आढावा आहे, विद्यालयामध्ये झालेले काही अपडेट आहेत आणि अपेक्षित जे काही गोल्स आहेत त्याबद्दल थोडक्यातली माहिती देईल. मी या ठिकाणी तसा 1997 ला ही ॲज अ इंग्लिश
इंग्लिश टीचर म्हणून होतो. कदाचित काही विद्यार्थी यामध्ये असतील. आणि त्यानंतर 2020 पासून मी इथे ॲज अ व्हाईस प्रिन्सिपल आणि इन्चार्ज प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. आणि या गेल्या 4-5 वर्षामध्ये जे काही अपडेट झालेलं असेल कदाचित तुम्ही पाहताय राईट. त्यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी काही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अपडेट झालेला आहे. काही डिजिटल लॅब्स असतील, डिजिटल लायब्ररी असेल, डिजिटल क्लासरूम्स असतील, जे आज काळाची गरज आहे विद्यार्थ्यांचं आणि एकंदरीतच सर्व शिक्षण प्रक्रियेमधला महत्त्वाचं स्थान या डिजिटल डिव्हाइसेसला गेन केलेलं आहे. तर खूप सारे क्लासेस आपले डिजिटल डिव्हाइसेसच्या माध्यमातून अपडेट करण्यात आलेले आहेत आणि आमचे विद्यार्थी त्याचा फायदा घेत आहेत. खास करून रिसेंटली आमची जी लायब्ररी आहे ती लायब्ररी कम्प्लिटली डिजिटलाइज झालेली आहे. विद्यार्थ्यांना 50 टॅब्स त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत आणि विद्यार्थी त्याचा वापर करत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत खूप साऱ्या हॉस्टेलचं रिनोव्हेशन करण्यात आलेलं आहे. टॉयलेट बाथरूमची संख्या कमी असल्यामुळे 2 ब्लॉक बॉईजसाठी ऑलमोस्ट 90% कंप्लीशन फेजमध्ये आहेत. बाहेर जे ग्राउंड आहे ते ग्राउंड ज्याला कंपाऊंड नव्हतं ते अगदी समाजचं ग्राउंड होतं है ना. ते आता थोडं कंट्रोल्ड पद्धतीनं कंपाऊंड वॉल आणि फेन्सिंग करून ऑलमोस्ट नवोदयच्याच विद्यार्थ्यांसाठी वापरलं जाईल या पद्धतीने सुरक्षित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. साथ आपल्याकडे 9 ॲडव्हान्स अत्याधुनिक लॅब नियोजित झालेले आहेत ज्याचं काम ऑलरेडी 2 लॅबचं बांधकाम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. साथ ज्या जुन्या बॅचेस होत्या ते पहिल्या 5-6 बॅचेस अप टू 97 पर्यंत जे एसपी मध्ये होते. त्यानंतर नवीन बिल्डिंग झाली तीही अधुरी होती आणि आता आणखी 18 क्लासरूम सँक्शन झालेले आहेत. त्याचा अप्रूव्हल आलेला आहे. 16 क्वार्टरची कमी होती त्याचंही अप्रूव्हल आलेला आहे आणि लवकरच हे बांधकाम सुरू होईल. जे माझे विद्यार्थी पुन्हा येऊन जी बडी बिल्डिंग आहे मुलांची डॉर्मेटरीज ज्याला मौजे लाडू म्हणून ओळखलं जातं ठीक आहे. तर तेही डिमॉलिश करण्यासाठी जस्ट परवा दिवशी अप्रूव्हल आलेला आहे आणि तेही डिमॉलिश होऊन तिथेही सुंदर कलाकृती उभी राहील असं अपेक्षित आहे. ठीक आहे. खूप सारे टीचर्स बदलून गेले, नवीन खूप चांगले टीचर्स आलेले आहेत. सांगायला तुम्हाला आवडेल की गेल्या वर्षी आपण जसं म्हणतो की आमचा जिल्हा आदिवासी आहे, ट्रायबल आहे, डिसएडव्हान्टेजियस आहे, पण आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपण पुणे रिजन मध्ये 12वी मध्ये 3rd आहोत. ठीक आहे. ठीक आहे. 73 स्कूल मध्ये आपण 12वी 3rd आणि 10वी मध्ये 5th आहोत. तर निश्चितच ही अभिमानाची गोष्ट आहे. ठीक आहे. यामध्ये शिक्षकांचंही खूप मोठं कार्य आहे आणि विद्यार्थ्यांची मेहनत आहे. ठीक आहे. आणि तुमच्यासारख्या माझी विद्यार्थ्यांची ही प्रेरणा आहे. ठीक आहे. गेल्या वर्षी खूप सारे विद्यार्थी वेगवेगळ्याकडे झाले, त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलं. त्यामुळे हे यश पुढे एका व्यक्तीचं एका घटकाचं नसून आपलं हे कलेक्टिव्ह यश आहे आणि हे यश आपण पुन्हा अपडेट करत जाणार आहोत. ठीक आहे. केवळ अकॅडमिक मध्येच आपण पुढे आहोत किंवा अपडेट करत आहोत असं नाही, तर कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्येही आपण
आपण अपडेट करतोय त्यामध्येही आपले बरेचसे विद्यार्थी regional लेवल नॅशनल लेवल पर्यंत पोहोचलेले आहेत. ठीक आहे. तर साथ साथ आपले जे काही स्पोर्ट्स आणि गेम्स आहे यामध्येही गेल्या वर्षी आपले मुलं अगदी नॅशनल पर्यंत पोहोचलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळं जो काही सर्वांगीण त्याला विकास म्हणूया, या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयाची जी काही टीम आहे, शिक्षकांची टीम आहे, ती अगदी एकजूट होऊन प्रयत्न करत आहे आणि त्या प्रयत्नामध्ये तुमच्यासारख्या मुलींचं एक मोठं योगदान आहे. त्यामुळे हा जो काही विकासाचा गाभा आहे तो अगदी चांगल्या गतीनं पुढे जात आहे. राईट. काही आपण येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही ऍक्टिव्हिटीज नियोजित केलेल्या आहेत. त्यामध्ये जे आपले विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयारी करत असतात, त्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नॉट ओन्ली जेडब्ल्यू आणि नीट, तर इतरही ज्या काही ऑलिम्पियाड्स आहेत, एमपीएससी असेल किंवा एफपीएससी असेल, यूपीएससी असेल, याचाही आजच या विद्यार्थ्यांना माहितीच्या रूपाने अनुभव यावा यासाठीही आपण प्रयत्न करणार आहोत. हा एक आपल्या आजच्या मीटिंगचा अजेंडा असणार आहे. त्यानंतर ट्रिप मायग्रेशन आपल्या स्कूलमध्ये जरूर भरपूर प्लॅन्स आहेत, पण काही एरियाज वेगवेगळ्या पद्धतीने आपण डेव्हलप करत आहोत. बेसच्या बाजूला तुम्ही कदाचित पाहिलं असेल की एक किचन गार्डन नावाची कन्सेप्ट सर्व स्कूलमध्ये आज कार्यरत आहे आणि त्या माध्यमातून तिथे आमच्या बायोलॉजीच्या ज्या टीचर आहेत आकांक्षा मॅम, ठीक आहे, तर त्यांच्या माध्यमातून आपण खूप सारे ऍडिशनल प्लांट्स ऑलरेडी लावलेले आहेत आणि तुमच्या माध्यमातून आणखी काही जर त्यामध्ये ऍडिशन करता आलं तर आपण तेही पाहणार आहोत. साथ साथ काही क्लासेस मध्ये आपण ऑलरेडी इंटरॅक्टिव्ह पॅनल्स इन्स्टॉल केलेले आहेत, ज्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे आरोग्याचं. ठीक आहे. नवोदय विद्यालय छत्रपती संभाजीनगर इथला विद्यार्थी, ठीक आहे, जो की आज यूके मध्ये आहे, पहिल्या फेज मध्ये जे टाटा इनिशिएटिव्ह आणि टाटा ट्रस्ट याच्या माध्यमातून त्याला चान्स मिळाला यूकेला जाण्याचा, यूकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करण्याचा, आणि त्याला पहिलं जे काही पॅकेज भेटलं त्या माध्यमातून त्याने आपले अलुमनी डॉक्टर बारोड यांच्याशी संवाद साधून त्याला हे काम करायचं होते की पेबॅक टू सोसायटी, ठीक आहे, ज्या समाजाने मला घडवलेलं आहे त्या समाजाला मी काही देणं लागतो आणि त्याची सुरुवात मी या समाजापासून केली पाहिजे असं समजून बारोडशी चर्चा करून, माझ्याशी चर्चा करून की मला काहीतरी द्यायचं आहे, मी काय द्यावं हे विचारलं आणि त्याला मी त्यावेळेस इंटरॅक्टिव्ह पॅनल्स, काही प्रिंटर्स, आणखी काही कॅमेरा असे डिजिटल डिव्हाइसेस सजेस्ट केले आणि त्याने निश्चितच अभ्यास केला की कोणतं विद्यालय जरुरी नाही की जिथं शिकलो तिथेच द्यावं, जे नीडी स्कूल आहे, ज्यामुळे दिलेल्या साधनांचा वापर या पिढीला घडवण्यासाठी आणि पुढे आणण्यासाठी होईल, स्ट्रीमलाईन मध्ये आणण्यासाठी होईल, हा विचार करून या विद्यालयासाठी त्याने 10 लाखाचं, ठीक आहे, 10 लाखाचे डिव्हाइसेस दिले. ठीक आहे. तर ते 4 क्लासेस मध्ये आपण डिजिटल डिव्हाइसेस लावलेले आहेत आणि आणखी काही क्लासेस मध्ये समिती मार्फत डिव्हाइसेस मिळालेले आहेत, पण आणखी काही बाकी आहेत. तर एक अजेंडा पॉइंट म्हणून आपण ठेवलेला आहे की जर का तुमच्या माध्यमातून हे करता आलं, यू कॅन थिंक ऑफ इंटरॅक्टिव्ह पॅनल्स. त्यानंतर तुमच्यापैकी खूप सारे डॉक्टर्स आहेत, आपले विद्यार्थी वेगळ्या है ना मनावर आदर कारणाने आजारी पडतात किंवा त्यांच्यामध्ये काही अशा बिमारी असतात ज्या की ज्ञानहीन असतात. 2 वर्षापूर्वी एक विद्यार्थिनी अशीच त्यामध्ये डिटेक्ट झाली, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम
सुद्धा की आपण कॅम्प आयोजित केला आणि ती माहिती झाली. असेही काही आजार आहेत, तसे आजार घेऊन हे मुलं पुढे न जाता की हे सक्षम कसे राहतील या दृष्टीने आपण वर्षभरामध्ये वेगवेगळे मेडिकल कॅम्प आयोजित करत असतो. रिसेंटलीचे 2 कॅम्प झालेले आहेत ऑलरेडी. सेकंड सत्रामध्येही एक गव्हर्नमेंट मेडिकल च्या माध्यमातून आणि एक शाळेच्या माध्यमातून असे 2 ऑलरेडी कॅम्प दिवाळीनंतर झालेले आहेत. आणखी असे वेगवेगळ्या आजाराच्या संदर्भात असे कॅम्प आयोजित करण्याचा मानस आहे. आणि काही मुलं आपले ठीक आहे, जसा फिजिकल काही फिजिओलॉजिकल डिसीजेस असतात, तसे आजकाल तुम्ही पाहता की जो मेंटल हेल्थ जो काही मॅटर आहे आज हा एक मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. आणि विशेषतः ही समस्या या जनरेशन मध्ये ठीक आहे, हे जे विद्यार्थी या फेज मधली जनरेशन आहे यांच्यामध्ये बऱ्यापैकी ऑन अँड ऑफ असतो. त्यासाठीही त्या दृष्टीनं आपण जर का या क्षेत्रामध्ये कार्यरत असू किंवा आपल्या सोबत पुढे असे कनेक्टेड असतील जे की काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये काम करतात, मेडिकल हेल्थ अँड वेलबिंग यामध्ये काम करत असतील तर त्यांच्या माध्यमातून आपण या विद्यार्थ्यांसाठी कॅम्प आयोजित करूया. हा एक अजेंडा पॉइंट आजच्या मीटिंगचा आहे. निश्चितच या बाबतीमध्ये तुम्ही नंतर जेव्हा तुमच्यामध्ये जी चर्चा होईल त्या माध्यमातून तुम्ही जरूर यावरती विचार करावा. दीज आर सर्टन फ्यू पॉइंट्स ठीक आहे. पण याच्याही शिवाय तुमच्याकडे खूप काही देण्यासारखं असतं जे की कदाचित आम्हालाही माहीत नसतं है ना. जसे एक गेल्या वर्षी आपले विद्यार्थी सुजित याने बरंच रोबोटच्या बाबतीमध्ये बोललेलं होतं राईट. त्या माध्यमातून काही काम घेऊया असा प्लॅन होता, पण ते काही मटेरियलाइज झालं नाही. निश्चितच अडचणी खूप असतात, पण त्याच्याही शिवाय की जर का आपण सातत्याने या एरियामध्ये जर का विचार केला है ना, एक माइंड पेक्षा मेनी माइंड विल कम्स टुगेदर, त्या माध्यमातून एकजूट होऊन जर का काही प्लॅन केला तर करण्यासारखं खूप आहे. तुम्ही यावरती विचार करा की आम्ही जे काही विचार कदाचित वी आर द ट्रेडिशनल इन अप्रोच वी मे हॅव सर्टेन लिमिट्स टू थिंक, पण तुमच्यासाठी अगदी आकाश केंद्र आहे. तुमच्याकडे ठीक आहे, यू आर पीपल ऑफ यंग जनरेशन है ना, न्यू जनरेशन. याच्यामध्ये विचाराला सीमा नाही, कलाकृतीला सीमा नाही ठीक आहे, जे काही थॉट प्रोसेस आहे याला सीमा नाही. अशा अनंत एरियामध्ये वेगवेगळ्या डोमेन्स मध्ये तुम्ही काम करणारे विद्यार्थी आहात. आणि नवोदय आज आपण पाहतो की केवळ भारतामध्ये नव्हे तर ते जगामध्ये वेगवेगळ्या कंट्रीमध्ये आपले विद्यार्थी कार्यरत आहेत. आणि वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही काम करता तर तुमच्याकडे असणाऱ्या ज्या आयडियाज आहेत त्या निश्चितच अपडेटेड आयडिया असतात. त्या आयडियाज ठीक आहे, म्हणजे जगाचा डायरेक्ट कनेक्ट तुम्ही विद्यार्थ्यांसोबत करू शकता ज्याचा फायदा या जनरेशनला होईल. अशा पद्धतीनं तुम्ही येणाऱ्या वर्षामध्ये काही प्रोजेक्ट हाती घ्याल अशी अपेक्षा करतो. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला निश्चितच तुम्हाला पाहून किती आनंद झालेला आहे हे शब्दामध्ये निश्चितच व्यक्त करता येत नाही. बट आय एम व्हेरी हॅपी and our all teachers and students are very happy, delighted to welcome you and listen you. Thank you, Vanaya. Thank you. I am Pramod Kulkarni, City English, and I will not take your much time, but I want to appreciate our entrepreneur, Sri Devre sir, because under the PMC here, we have to arrange many programs, and the toughest program is to arrange the excursion. To arrange the excursion, it is highly risky, and our dearest Devre sir is the in charge of this field. He is the in charge of excursion. So from last 2 years, he arranged
so nicely the excursions that we will never forget in our culture. So I request respected principal sir as well as Sri Avinash Patil sir as well as Jyoti Thai and the father of Karthik, I know who is in class 6, to come on the stage and to honor and appreciate the dearest personality of JNK Kalgoa, Sri Devda sir. Sir, please. सांगू शकतो की देवरे सरांचं खरोखर भाग्य आहे की ते 37-38 वर्षापासून ते कार्यरत आहेत. आमचे पण काही विद्यार्थी जे अनंत नागरांनी कंटिन्यू 11 वर्ष काम केलं तर त्यांच्या आदरणीय प्रिन्सिपल सर, रिस्पेक्टेड टीचर्स, स्टुडंट्स, आम्ही जो सरांचा सत्कार केला आहे तो ते आजोबा झाल्यासाठी केला आहे. तर त्यांना मध्ये एका पायरी करत ही वॉज टॉपिंग आय डोंट नो विल नेवर हिज लाईक फादर फिगर फॉर अस इन नवोदया. सो हे जे आम्ही सत्कार केला होता ते आता त्याच्याप्रती जे आमचे प्रेम आहे किंवा आमचा जो एक आदराचा भाव आहे त्यासाठी केलेला होता. थँक्यू. सरांचं म्हणजे जे व्यक्तिमत्व आहे ते इतकं चिरतरुण आहे, त्या मागे एक रहस्य आहे. कारण सर ॲल्युमिनीच्या नेहमी टचमध्ये असतात, नवोदयमध्ये सतत कार्यरत असतात, सगळ्याच्या टचमध्ये असतात, म्हणून सरांच्या चेहऱ्यावरती एवढं तेज आहे. आणि हेच तेज आपल्याला आपल्यावरती जरी अनुभवायचं असेल तर आपण सुद्धा नवोदयांनी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे. आणि मी आज सगळ्यांना विनंती करते की कदाचित पुढचं वर्ष सरांचं शेवटचं वर्ष आहे, तर ॲल्युमिनी प्लीज नेक्स्ट इयर ह्यापेक्षा जास्त संख्येने तुम्ही उपस्थित राहा. हे एक माध्यम आहे की आपण आपल्या ह्या नवोदयबद्दल कृतज्ञ. वाटेवर जाताना रुळलेल्या वाटेवर जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एकच असतो. एकदा लक्ष द्या, रुळलेल्या वाटेवर जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एकच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, पण स्वतःचं नशीब बनवणारा एकच असतो. जिंकणारे तर बरेच असतात, पण हरून परत जिंकणारा एखादाच असतो. आणि विद्यार्थ्यांनो, आपल्यामध्ये ते व्यक्तिमत्व आज उपस्थित आहे. डॉक्टर वसंत राजपूत, डेप्युटी कमिशनर सर होते. आमचं भाग्य तुम्ही ते आलात. डॉक्टर वसंत राजपूत. नमस्ते, मी डॉक्टर वसंत राजपूत. तुम्हाला बॅचची ओळख कशी करून द्यायची तर या MP हॉलच्या मागचे जे क्लासेस आहेत किंवा ही जी मागची जुनी बिल्डिंग आहे त्यात आमची बेस होती, इकडे आमचे क्लासरूम्स होते. म्हणजे आमची रेंज इथपर्यंत आहे 1999 ॲडमिशन बॅच. तर ॲक्च्युली आज क्षण असा आहे की इमोशनल होण्यासाठी भरपूर स्कोप आहे. बट आय विल ट्राय नॉट टू गेट इमोशनल. कारण ज्या पर्पजसाठी मला इथे इन्व्हाइट केले, मला ते पर्पज जास्त महत्त्वाचं आहे. पर्पज आहे इथे जे बसलेले आहेत सगळे विद्यार्थी, त्यांना एक गायडन्स किंवा आम्ही जे काही अनुभवलं नवोदयमध्ये आणि त्यातून आम्ही कसं कोपअप करत कसं आम्ही पुढे गेलो. देवरे सर, आय होप आता इथे जेवढे विद्यार्थी आहेत सगळ्यांना इंडिपेंडंट बेड असेल
मी इंडिपेंडंट बेड यासाठी म्हणतोय की सुरुवातीचे 2 वर्ष आय वॉज नॉट हॅव्हिंग इवन इंडिपेंडंट बेड. म्हणजे मला बेड शेअर करायला लागत होता किंवा अगदी डोअरच्या बाजूला मॅट्रेस टाकून झोपायला लागत होतं. काही दिवस तर आम्ही स्टोअररूममध्ये सुद्धा घालवले. तर त्या दृष्टीने तुम्ही खूप फॉर्च्युनेट आहात. जेव्हा आता प्रिन्सिपल सर इथे मेन्शन करत होते की आता करंट ज्या डेव्हलपमेंट्स आहेत तर त्या कदाचित महिंद्र झाला त्यावेळेस कदाचित डिव्हाइस असतील, बरेच डिव्हायसेस असतील. आता मला ते माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत, पण बॅक डेन इन 1999 हे कधी आम्ही इमॅजिन सुद्धा केलं नसेल की असं काहीतरी मिळू शकतं. पण तरी सुद्धा आम्हाला त्यावेळेस जे काही नवोदयमध्ये मिळालं ते त्या काळातलं बेस्ट होतं. म्हणजे त्या काळातली बेस्ट स्कूल मला अजूनही नवोदय वाटतं. म्हणजे मी असे जे माझे मित्र असतात इव्हन त्या बऱ्याच लोकांशी इंटरॅक्शन झाली, त्यांना खूप आनंदाने सांगितलं की मी नवोदयला जातो. आय रिअली फील गिल्टी की मी मला यायला खूप उशीर झाला. रिसर्च अगदी प्रत्येक वर्षी बोलवायचे पण समहाऊ ते नाही करतो. सुरुवातीच्या 4 वर्षी माझी पोस्टिंग गुजरातमध्ये होती, ते इथून राजकोटला असल्यामुळे बरंच लांब होतं. तर त्याच्यामुळे तो उशीर झाला. पण आज मला वाटतं की बरं झालं मी आलो, म्हणजे वेळेवर आलो. आता सर म्हणाले की कुठेतरी एक बिल्डिंग आहे जिचं डिमॉलिशनचं आहे किंवा 2 दिवसापूर्वी झालं. तर बरेच ते आता बघून घेऊन कदाचित नेक्स्ट टाइम बघायला मिळालं नाही आम्हाला. तर आमच्या आठवणी त्याच आहेत. आता पुढे आपण मूव्ह करूया. म्हणजे तुम्हाला या फेजमध्ये काय करायला पाहिजे की ते तुम्ही तुमचं जे तुमचं करिअर. तर ह्यानंतर आपण प्रत्येक बॅचचे जे स्टुडंट्स आहेत राईट, तर प्रत्येक बॅचमधून एक प्रतिनिधी ज्यांचे इच्छुक आहेत, ज्यांना बोलायचं आहे ते येतील. आणि आपलं माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, मी 2 ओळी सादर करते. थँक्यू सो मच एव्हरीवन. टाळ्या होतं सुजित भैयासाठी जे नेहमी घ्या सर मस्त वाटतं नाही जेवणच घ्या ते इथं बोलायला आल्यानंतर हाताला घाम येतो, पायालाही घाम फुटतो. मात्र इथं घडल्यानंतर बाहेर इतरांना घाम फुटतात आपले शब्द. तर नवोदयमधून शिकून गेल्यानंतर माझं काय आहे आणि नवोदयचं काय आहे हे मला वेगळं वेगळं करून सांगताच येऊ शकत नाही. जशी साखर विरघळून जाते पाण्यामध्ये तसं विरघळून गेली नवोदय आमच्यामध्ये. नवोदयने शिकवलंय आम्हाला की चांगली परिस्थिती असेल तर परिस्थितीनुसार बदला, वाईट परिस्थिती असेल तर परिस्थितीलाच बदलून टाका. हे नवोदयने शिकवलंय आम्हाला. केवळ करून काही होत नाही, प्रामाणिक कष्ट करण्याचं नवोदयने शिकवलंय. कारण की प्रामाणिक कष्टातूनच समाधान मिळतं, केवळ कष्टातून मिळत नसेल कदाचित. आज ज्यावेळेला इथं उभा आहे देवरे सरांना पाहतोय त्यावेळेला आपसूक एक ओळ आठवते मला की ज्या लोकांना आधार द्यावा लागतो ते वृद्ध होतात आणि जी लोक आपल्याला आधार देतात ना ती ज्येष्ठ होतात. ही ज्येष्ठ लोक आहेत हे सगळे. नवोदयने मला म्हणजे काय आम्हाला सगळ्यांना जे मी बोलतोय का ते हे रिलेट करतायत आणि तुम्ही रिलेट कराल पुढे जाऊन की सोपं काय आणि योग्य काय याच्यातला फरक समजून सांगितला. बऱ्याचदा आपण सोप्या वाटेला जाण्याच्या नादात चुकीच्या वाटेला जातो. मात्र आता आपण योग्य वाट शोधायची, जरी ती कठीण असली तरी ती वापरायची, त्याच्यावरती चालायचं. हे नवोदयने शिकवलं. कदाचित नवोदय ही माझ्या शेवटच्या श्वासालाही संपणार नाही, कारण की ती माझ्यातून, मी शिक्षक म्हणून काम करतो, माझ्यातून ती माझ्या विद्यार्थ्यांमध्ये उतरली, इव्हन माझ्या स्वतःच्या मुलांमध्ये उतरली. आजही मला आठवतं रविवारच्या दिवशी ओझा सर आमचं वैष्णव जनतो हे भजन घ्यायचे. मी आता ते माझ्या शाळेमध्ये घेतो. ही बटरफ्लाय इफेक्ट आहे. हा म्हणजे
ते निरंतर आहे, नवोदय निरंतर आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राकेश भैया. आता आपल्या समोर बॅच फर्स्ट म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता तिकडे कुठेतरी गोडाऊनमध्ये स्टार्ट झालं होतं नवोदय. म्हणजे अगदी हालाकीच्या परिस्थितीत ते लोक नवोदयमध्ये शिकले होते आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवोदयवरच्या प्रेमाखातर ते बॅच 1चे विद्यार्थी इथे आले आहेत. त्यांचं नाव आहे सुदाम भैया. सुदाम भैया मी तुम्हाला स्टेजवरती आमंत्रित करते. खूप आनंद वाटतो. आजी माझी विद्यार्थी मित्र, नवोदय मित्र आणि आपण बसलेले आहात. तुमच्यासारखेच आम्ही खूप कठीण परिस्थितीतून गोडाऊनमध्ये राहायचो. जीवनामध्ये जितक्या तुम्ही कठीण प्रसंगांना सामोरे जाल तितकं तुम्ही स्ट्रॉंग बनाल, बरोबर. तर आजचा दिवस हा खूप आनंदाचा आणि तो आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. असंच आपण पुढच्या वर्षी भेटत राहू. काल सर होते आणि ज्यांनी इतकं प्रेम दिलं देवरा सर, त्यांनी इतकं प्रेम दिलं की कधी घराची आठवण यायची नाही आम्हाला. आणि कपडे जरी कमी पडले तरी कपडे घेऊन द्यायचे. कोणतीही गोष्टीची कमतरता त्यांनी कुणीवा भासू दिली नाही. नवोदय हे जगामध्ये एक मात्र असं शाळा आहे तिथे मूल्य शिक्षण दिलं जातं. बाकी जगामध्ये कुठं असं पैसे कमवणारं शिक्षण देईल पण मूल्य शिक्षण देणारं मात्र नवोदय आहे. हे मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, बरोबर. नवोदय तुम्ही असं कधीच कंटाळा करू नका. इथे तुम्ही आमच्यासारखे आम्ही सरांसारखे IAS अधिकारी, MPSC अधिकारी, मोठे मोठे अधिकारी होऊ शकता. तुम्ही सगळे हुशार आहात, कोणीही याच्यामध्ये कमी नाही आहे हे तुम्हाला आम्ही आश्वासन देतो. आणि तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि जगामध्ये तुमचं नवोदयचे नाव तुम्ही अभिमानाने उंचावाल अशी मला खात्री आहे. मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली, आपल्याला भेटण्याची संधी दिली, प्रेम व्यक्त भावना व्यक्त करण्याची संधी दिली. त्या सर्वांबद्दल आदरणीय मस्के सर, आदरणीय जे आपले नवोदयचे शिक्षक आहे वर्ग आणि पालक आहेत, त्याचप्रमाणे आजी माझी नवोदयचे मित्र आहेत, सर्वांना भेटून खूप आनंद वाटला. तसंच आपण भेटत राहू आणि नवोदयला सहकार्य आपण करत राहू, भेटत राहू. आणि आपण आपले काही ज्युनियर आहेत, बालमित्र नवोदयचे आहेत, त्यांना आपण आपलं मार्गदर्शन सतत करत राहू आणि नवोदय विद्यालयाचे जगामध्ये एक अभिमानाने असे नवीन शिखर आपण पोचवू असं आपण सगळ्यांनी इथे एक मनामध्ये संकल्पना करू. मला इथे मी खूप थकला असेल, भूक पण लागलेले आहे. आता जास्त वेळ घेणार नाही तर मी आता हे इतकं भावना व्यक्त करून मी माझ्या 2 शब्दांना विराम देतो. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच सुदाम भैया. लाडका नंदकुमार चौधरी याला मी आमंत्रित करते स्टेजवरती. प्राचार्य सर, विद्वान शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों, हे माझं वक्तृत्व स्पर्धेचं वाक्य राहायचं जे अनिल पाटील सर मला लिहून द्यायचे. वेळ भरपूर झालेला आहे आणि विद्यार्थी पण बोर असतील, मी त्यांची मानसिकता समजू शकतो. मी स्वतः शिक्षक आहे, त्याच्यामुळे मी जास्त काही वेळ घेत नाही. सांगण्यासारखं भरपूर आहे. तर मी फक्त माझ्या शिक्षकांवर जे आपल्या म्हणजे 1999 ते 2004 या बॅचमध्ये जे आमचे शिक्षक होते त्यांच्यावर एक कविता तयार. नुसतं पद म्हणाल तर शिक्षक होते, म्हणजे कवितेची शीर्षक आहे गुरु नवोदय विद्यालयातले. नुसतं पद म्हणाल तर शिक्षक होते, खरं तर आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. देवरे सरांची माया म्हणजे अर्थातच सुरुवात जे कोणी गुरु असतील देवरे सरांपासून सुरुवात होईल, कारण की तो पण एक प्रसंग आहे, पण आता तो सांगण्यासाठी वेळ नाही. असो, देवरे सरांची माया म्हणजे मरुस्थळातली छाया होती. कुणीही असो, कसाही असो, ग्रहण करण्या पावक होते, आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. पाटील सरांचा धाक, अनिल पाटील सर इतिहासात आम्हाला सोशल सायन्स शिकवायचे. पाटील सरांचा धाक म्हणजे प्रेमाचा परिपाक होता. घरचे कोणी नसल्यास स्वतः अभिभावक होते, आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. वाबळे सरांचं गणित म्हणजे कडक परिनवनीत होते. पार्थास कृष्ण जसे सह्याद्री रथाचे चालक होते, आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. सह्याद्री हाऊस मास्टर होते आमचे वाबळे सर. ओझा सर आदरणीय आज म्हणजे ओझा सरांची आठवण येते. ते जिथं असतील नक्कीच त्यांच्या प्रेरणा आम्हाला आत्ता पण मिळत राहते.
ओझा सरांचं हिंदी म्हणजे शिकण्याची संधी होती. ओझा सरांचं हिंदी म्हणजे शिकण्याची संधी होती. कोणत्याही विषयाच्या ज्ञानाचे ते मालक होते. आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. म्हणजे कोणतेही समजा एखादा शिक्षक रजेवर असेल, मला आठवतं जाधव मॅडम नव्हत्या, ते आम्हाला इंग्लिश शिकवले. बरेच दिवस त्यांनी इंग्लिश शिकवलं होतं. त्यांचं ते कर्सिव्ह हँडरायटिंग मला आजही आठवतं. आणि ते मला वाटतं त्यांच्याकडे CCAचं इन्चार्ज होते सर. दर शनिवारी ती स्पर्धा घ्यायचे, त्यांचे ते सर्टिफिकेट मला अजून पण मी मागच्याच महिन्यात मी फाईल चाळत होतो. सगळे ते नवोदयला जे मला मिळालेले सर्टिफिकेट्स होते शनिवारच्या ते करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये. म्हणजे एक आठवतं की म्हणजे सगळ्यात कॉम्पिटिशन, पोएट्री रेसिटेशन असेल, निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, अजून पण ते आहेत. आणि त्यांच्यावर सरांचं हँडरायटिंग आहे. सरांनी स्वतः लिहिलेलं आहे. ओझा सरांचं हँडरायटिंग आहे, तंडेल सरांचं हँडरायटिंग आहे. नंतर दिवे सरांचं ग्रंथालय म्हणजे सरस्वतीचं आलय होतं. आणि जिथलं पुस्तक तिथेच कडक संचालक होते. आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. नोट्स मीरामधुराच्या त्या सोनपारखे सरांच्या होत्या. मराठीला आम्हाला सोनपारखे सर होते. नंतर आमच्या हाऊस मास्टर पण होते नंतरचे. नोट्स मीरामधुराच्या त्या सोनपारखे सरांच्या होत्या. हस्ताक्षर त्यांचे जणू मोत्यांचे गोलक होते. आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. हस्ताक्षर अगदी सुंदर होतं सरांचं मराठीचं. मुकवाने सरांचं बाळा म्हणणं आणि मॅडमने मराठीचा लळा लावणं. मुकवाने सरांचं बाळा म्हणणं आणि मॅडमने मराठीचा लळा लावणं. दोघेही भाषेची घोडी हळूवार चालवणारे परिचालक होते. खरं म्हणजे ते आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. किचकट गणिताला सोपं करणं त्रिपाठी सरांचा हातातलं खेळणं. आम्हाला 9वी-10वीला सर होते त्रिपाठी सर. आता मला ते UPला येते. किचकट गणिताला सोपं करणं त्रिपाठी सरांचं हातातलं खेळणं. आणि ऐन 10वीला सर भेटले. खरंच आमचं लक होते. आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. गुप्ता सरांच्या नोट्स पुरेशा. RB गुप्ता सर होते. गुप्ता सरांच्या नोट्स पुरेशा. लिखलो बस नको चौकशा. शबनम बॅगेसोबत धावणारे सायकल चालक होते. आम्हा दुरावणाऱ्या बालकांचे पालक होते. जाधव मॅडम आणि जाधव सर. मी जेव्हा 6वीला ॲडमिशन झालं, आमचे हाऊस मास्टर होते जाधव सर. जाधव मॅडम आणि जाधव सर कसा पटणार यांचा विसर. परकीय भाषा शिकण्यासाठी इंग्रजी आम्हास प्रेरक होते. आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. चौगुले सर आज या आपल्यामध्ये उपस्थित नाही, म्हणजे जिथंही असतील ते आम्हाला अजून पण प्रेरणा देतात. चौगुले सर. चौगुले सरांच्या पहाटेच्या भेटी आठवते अजूनही ती कर्कश शिटी. चौगुले PT टीचर. चौगुले सरांच्या पहाटेच्या भेटी आठवते अजून ती कर्कश शिटी. साखर झोपेचे खोबरं होतं पण शरीर स्वास्थ्याचे तारक होते. खरं म्हणजे आम्हा दुरावलेल्या बालकांचे ते पालक होते. नंतर संगीत शिक्षक. संगीताला आम्हाला सेलवंटे सर होते. त्याच्यानंतर त्यांची नंतर भेट मला इथं पण झाली ती नवोदय विद्यालय नवेगाव बांधला पण भेट झाली ती सरांची. सेलवंटे सरांचे गाणे सुरेल कितीही ऐका कानी मुरेल. मला अजूनही आठवतं त्यांचं गाणं. सुख के सब साथी दुःख में ना कोई. सेलवंटे सरांचे गाणे सुरेल कितीही ऐका कानी मुरेल. पेटी पखवाज कंजिरी आणि सोबतीला ढोलक होते. खरं म्हणजे आम्हा दुरावलेल्या बालकांचे ते पालक होते. लास्ट तंडेल सरांची बेजोड चित्रकला जोडीला आमच्या विजोड नकला. तंडेल सरांची बेजोड चित्रकला जोडीला आमच्या विजोड नकला. कार्यक्रम असला की सरांनी सजवलेले फलक होते. खरं म्हणजे ते आम्हा दुरावलेल्या बालकांचे ते पालक होते. धन्यवाद. जास्त काही बोलत नाही. बोलण्यासाठी भरपूर आहे, मला वाटतं जास्त काही बोलू नये. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. काही शालेय वर्ष होतं ते तू या कवितेत मांडलंस खूप उत्तमरित्या. परत एकदा धन्यवाद. ह्यानंतर आपल्या पुढे येत आहेत रूपसिंग राजपूत आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. रूपसिंग राजपूत भैया. खरं तर मागच्या वर्षी मी आलो होतो, पण या विद्यार्थ्यांबरोबर रिलेट झालं वाटत नव्हतं. म्हणून मी आज तुमचा युनिफॉर्म घालून चाललोय की तुमच्याबरोबर आजही मी शिकतो आहे असं मला जाणीव झाली पाहिजे.
म्हणून तुमच्यासारखाच आज एक टी शर्ट परिधान करून आलेलो आहे. खरं तर इथे आल्यानंतर इतकं छान वाटतं की इथे जाऊन जावं. तुमच्या बरोबरच ज्या आम्ही तुमच्या काळात असताना आम्ही ज्या काही खोळे केलेल्या आहेत त्या परत कराव्यात आणि परत देवरे सरांनी आम्हाला मारावं. आज तुम्ही जिथे आहात ती अतिशय उत्तम जागा आहे. अतिशय उत्तम तुम्हाला शिकण्यासाठीची वेळ आहे. त्या वेळेचं महत्त्व समजून घ्या आणि आज जितके ते ॲल्युमिनी तुम्हाला भेटायला आलेले आहेत त्यांच्याकडे बघा. ते असेच याच जागेवर बसून मोठे झालेले आहेत आणि आज कलेक्टरपासून तर सगळ्या मोठमोठ्या ज्या पदव्या आहेत त्या भूषवता आहेत. म्हणून तुमच्यासाठी ही मोठी एक संधी आहे. संधीचं सोनं करा आणि तुम्हीही मोठे व्हा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. आमचे विद्यार्थी आहेत नवोदयचे. आय नो तुम्हाला भूक लागली असेल, तुम्ही कंटाळले असाल, तर तुमची जेवणाची वेळ पण झाली आहे. तर तुम्ही तुमच्या मेसकडे स्थानापन्न करू शकतात. पण जे आलेमणी आहेत ते आपण इथेच थांबूया, कारण की सगळ्यांना आपल्याला एकमेकांना भेटायचं आहे, बोलायचं आहे खूप सारं. तर यू कॅन डिस्पर्स. सर्व ॲक्टिव्हिटीला रिक्वेस्ट सुरू